नमस्कार, तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मलाई कुल्फी। त्यासाठी इथे मी एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपण थोडंसं 2 चमचे मी पाणी घातले कारण दूध लागायला नको म्हणून। आणि आता आपण त्यामध्ये फुल क्रीम मी इथे दूध घेतले 2 लिटर, ते आपण घालून घेऊया याच्यामध्ये। आता आपल्याला हे मंद गॅसवरती आटवायला ठेवायचं आहे। जी आजूबाजूची जी साय येईल कढईमध्ये ती पण आपल्याला यामध्येच मिक्स करायची आहे। तर मी गॅस सिमवर ठेवलेला आहे, तर आपण ह्याला उकळी येऊ देऊ। आता इथे मी ती कढई बदलली आहे कारण खूप फुल भरली होती कढई दुधाने, म्हणून मी पातेल्यामध्ये दूध ओतलंय। तर आपण आता याच्यामध्ये आटवून घेऊया आणि मग कढईमध्ये मिक्स करू टाकूया। आपण आज 2-3 प्रकारच्या कुल्फी बघणार आहोत। तर आपल्याला हा पहिला आपण कुल्फीचा बेस बनवतोय, मग आपण बाकीचे फ्लेवर त्याच्यामध्ये ॲड करूया। तर आपल्याला हे दूध भरपूर आटवायचं आहे, तसं अर्धा तरी राहिलं पाहिजे, अर्धा नाही थोडं। इथे बघा आपलं दूध बऱ्यापैकी आटलंय। तर आता हे मंद गॅसवरच आपल्याला आटवायचं सीमवरती। हे बाजूचं जी अशी मलाई येते ती आपल्याला पूर्ण त्यामध्ये मिक्स करून घ्यायची। जी साय लागलेली आहे ती पण आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे। इथे आपलं दूध बऱ्यापैकी आटलंय। तर आता इथे आपण 2 लिटर दूध घेतलं होतं, तर त्याला आपण 160 ग्रॅम साखर घेतोय। साखर घातलेली दूध थोडंसं पातळ होईल, अजून आपल्याला आटवायचंय। आता बघा थोडासा कलर यायला लागलाय, पण आपल्याला दूध अजून पूर्ण आटवून घ्यायचंय। इथे मी 2 चमचा पूर्ण मलाई घालते, ही घरच्या दुधाचीच आहे, मी साठवून ठेवलेली। बाजूची जी काही मलाई येते ती सगळी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला। इथे बघा आपलं दूध छान आटलंय। आता हे गार झालं का अजून घट्ट होईल। तर आता दूध बाहेरून आपल्याला दिसतंय थोडंसं व्हाईट म्हणजे बऱ्यापैकी आटलेलं आहे। आता हे गार झालं का घट्ट होईल, मग आपण पुढची प्रोसिजर बघूया। तर मी आता गॅस बंद करते। इथे बघा आपला कुल्फीचा बेस तयार झालाय, एवढं घट्ट झालंय, पूर्णपणे गार झालेलं आहे। तर आता आपण 4 प्रकारच्या कुल्फी बनवणार आहोत। तर एक वाटीमध्ये आपण एक प्रकारचं मिश्रण तयार करून घेऊया। तर मी एक वाटी ठेवली आहे, त्यामध्ये आपण घालूया थोडंसं हा बेस। आपण आता हा पहिले तयार करतोय केशर पिस्ता। तर इथे मी थोड्या दुधामध्ये केशरचे धागे भिजत घातले होते, हे आपण याच्यामध्ये घालूया। त्यामध्ये घालूया थोडासा पिस्ता। आपण हे बाजूला ठेवूया, नंतर आपण भांड्यांमध्ये ओतून घेऊ। आता हे दुसरा बेस घेऊया। इथे आपण घालूया मँगो कुल्फी बनवतोय। तर इथे माझ्याकडे आंब्याचा साठा होता, म्हणजे आंब्याचा रस असा उन्हामध्ये वाळवून गोळा करून ठेवलेला, त्याला साठा म्हणतात। हा साठा आहे, हा मी साधारण दुधामध्ये भिजत ठेवला होता, तो आपण यामध्ये घालू। काही तुकडे मी तसेच ठेवलेत, म्हणजे छान येतील दाताखाली। याच्यात पाहिजे असेल तर आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर आपण घालू शकतो, पण मी काही घालत नाही आहे।
आपण आता ह्यालाही बाजूला ठेवूया. पण तिसरी कुल्फी बनवायला घेऊ. ही मलाई कुल्फी. त्यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा हे सुक्या खोबऱ्याचा किस आहे, डेसिकेटेड कोकोनट म्हणतो ते, आणि थोडेसे काजूचे काप आहेत. आपण मिक्स करून घेऊया. हा झाला आपला तिसरा. आणि चौथा म्हणजे सगळ्यांनाच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतं ते चॉकलेट. त्यासाठी आपण हा बेस घेऊ. इथे मी डेअरी मिल्क चॉकलेट घेतलंय. त्याचे आपण 2 पीस याच्यामध्ये टाकूया. 2 जे हे क्यूब असतात ते. यामध्ये थोडी घालूया कोको पावडर. छान मिक्स करून घ्यायचं. आपण इथे कोको पावडर छान मिक्स झाली आपली. त्यामध्ये आपण घालूया थोडे ड्रायफ्रूट्स. ऑप्शनल आहे, आवडत असेल तर. आता आपण हे ग्लासमध्ये सेट करून घेऊया. आता खूप वेळेला आपल्याकडे साचे नसतात, तर हे असे कप असतात. या कपमध्ये पण तुम्ही लावू शकता कुल्फी. तर कपमध्ये टाकूया. केशर पिस्ता. चॉकलेटची मी यामध्ये टाकते, या साच्यामध्ये. आपल्याकडे असे ग्लास पण असतात पाणी प्यायचे, आपण त्यामध्ये पण सेट करू शकतो. यामध्ये आपण घालूया मलाई कुल्फी. आपण हे उरलेला जो बेस आहे तो आपण सगळा मलाई कुल्फी म्हणून सेट करायला घेऊ. हे बघा, इथे आपण हे 4 फ्लेवर इथे बनवलेले आहेत. हा 5वा. तर आपण ह्या उरलेली सगळी मलाई कुल्फी करून टाकली आहे. त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकूया वरती. आणि याला झाकण लावूया. आणि हे जे आहेत ह्याला आपण सिल्वर फॉइलने बंद करून घेऊ. ते मग आपण ग्लासला लावले सिल्वर फॉइल. तर ह्या दुसऱ्या पेपर ग्लासला पण लावून घेऊया. मध्ये एक छिद्र टाकून आपण चमचा घालू शकतो. इथे आईस्क्रीमचे चमचे येतात, ते तर नाही आहेत माझ्याकडे. आपण हे घालून बघूया. इथे आपण आता फ्रीजरमध्ये ठेवलंय. साधारण 8 ते 10 तासांनी बघूया आपली कुल्फी कशी झाली आहे. 8-10 तास होऊन गेलेले आहेत. आपण आता ही कुल्फी काढून घेऊया. मँगो कुल्फी आहे, लगेच निघते बघा.
ही बघा, ही आपली चॉकलेट कुल्फी. इथे आपली कुल्फी तयार झालेली आहे. मँगो कुल्फी, चॉकलेट कुल्फी, केशर पिस्ता आणि साधी कुल्फी. तुम्ही ही कुल्फी नक्की करून बघा. आता उन्हाळा आहे, खूपच गरम आहे, तर बाहेर काढल्या विरघळायला लागल्यात त्या. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला सांगा. तसंच तिखट तडकाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. धन्यवाद.